हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. काय करायला लागले वैसू? तुम्हाला मी अंड्याची पोळी बनवायला लागले. एक पोळी बनवली तुम्हाला. हॅलो गाईज, तर बघा वैसू काय करायला लागली. अंड्याची पोळी बनवायला लागली. अंड्याची पोळी? अरे अंड्याची पोळी नसती ती. काय असती मग? हे काय तुम्ही अंडे घेऊन आले तर टोपलीत ठेवलेत म्या. मस्त अंडे इकडे है ना. हरसू भैयाला आवडतेत ना काय अंडे. मग त्याच्यासाठीच आणले होते ना. तर तू म्हणे तुम्ही खा. पण मग आम्ही डाळ ढोकळी बनवली होती. काय बात करायला लागली? मग मला नाही दिली. तुम्हाला नाही ठेवली. छकू मुलतानी आण ना. तुझ्या पप्पाची प्लेट आणती मोठी. आण लवकर आण बर भैया. हे टाकायच्या आधी काय आणायचं? गावी नाचलं तर काय जात नाही का? हे का? हा बाई मा भैया करतोय का? क्रेडिट द्या मला व्हिडिओ मध्ये. मस्त. काय ताट आणून दिलं मला क्रेडिट तर लागत. वा 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 वा, तो ताट आणून दिलेलं आहे. चांगली गोष्ट केली. उपकार झाली आमच्यावर. काय वैस हा? हो. तर बघा गाईज, वैसून मस्त केलं आता माझ्यासाठी संभार टाकेली तिच्यात. अंड्याचं चिप्ट. संभार मिरची टाकेली. अंड्याचं चिप्टच म्हणतात ना वैसू याला. हो, कोणी पोळी म्हणते, कोणी काय म्हणते, ऑमलेट म्हणते. आहे ना भैया? त्या हरसू भैया ना. त्याच्यात काय काय टाकलं सांग ना. याच्यात हा? का हिरवी मिरची, सांबार, डबल. थोडंसं मीठ. हा आपल्या स्वादानुसार मीठ. हा. हा, माझ्या एवढंच भैया बोलत नाही, त्याच्या बापाच्या एवढंच बोलतोय. तू सांगायला लागला तुला. तुम्हाला आवडते नाही अशी? हो. आम्ही खाल्ली मस्त लगे. डाळ ढोकळी. डाळ ढोकळी, त्याच्यात शेंगदाणे टाकले, लिंबू टाकलं, अद्रक, लसूण, हा सांबार, हा, एवढं साहित्य टाकलं होतं. मस्त म्हणतो. आणि मस्त बनवून खाल्ली. तुम्हाला येऊस तर ती रसा राहत नाही त्याच्यात, सगळे हा. सुकून जातात. म्हणून मग मी तुम्हाला बनवत नसते. पण तुला म्हणतो तर खरी मी कसंही खातो म्हणून. मग का कशी खाल्ली तर कामावाल्याला कसं जेवण देत असते का? मग त्याच्यात काय झालं? तसं थोडं कामावाल्याला जेवण द्यायचं. मग तुम्हाला मेहनत करावी लागती. हा, मग आम्ही तुला नाही करावं लागत मेहनत? मला काय घरचं काम करायचंय. मग घरची मेहनत नाही लागत का? अरे घरी तर लई मेहनत लागती घरचं काम करायला. काय नाही बाईला काय नाही कठीण जात घरातलं काम. ती खरी गोष्ट आहे म्हणा तुझी. पहा कशी बनवली तर. अरे वा, पा गाई वैसून मस्त आता अंड्याचं चिप्ट बनवलंय माझ्यासाठी. मस्त लालम लाल झालेलं गे. अरे वा 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 वैसू वा, मजाच येणार आहे गाड्या. सुगंधी बी मस्त यायला लागली त्याची. झाली आता तयार मस्त. आता तुम्ही जेवून घ्या. हो, हरसूबाईतून नाही खायची काय रे? मला भूक बी जास्त लागली. काहून माहितीये का? तुम्ही काही नाश्ता करेल नव्हता हा, सकाळी? सकाळी नाश्ता नव्हता केला मी. सकाळी ते तसाच गेलो पप्पा होतो. नाश्ता नव्हता केला भैया. तसंच गेलो होतो मी. कारण सकाळी इच्छा नव्हती. काहून माहितीये का? कारण की सकाळी 6 वाजता मी वडा सांबर खाल्ले होते. पाय किती चाप्टर आहेत भैया, तुला घेऊन आले त्या. नाही नाही. अरे त्याला घेऊन आलो तू. माझ्याजवळ पैसे दिले का? तुला पैसे मागवत लागलो मी. मी तुम्हाला काय म्हणते, खिशात पैसे राहू द्या. जर तुम्ही घरी ठेवता सगळे पैसे. घरी ठेवता सगळे पैसे कायम राहू द्या म्हणती. आणि राहू द्या म्हणती माझ्याजवळचे तर पैसे सगळे घेती. या ना 50 रुपये चिल्लर आहे का? माझ्याजवळ चिल्लर नाही मी नाही ते तुम्हाला नाही. देत नाही का? मग तुला 10 वेळेस तर म्हणतो की माझ्याजवळचे पैसे नको घे जाऊ म्हणून. तू घरातले खरंच आहे. तुम्हाला काय सकाळपासून पाणी गेलत. हा आज लय घरातले काम लांबले होते. हा लय का लय हा. एवढे काम लांबले. झोपू दिली म्हणलं पप्पा यायच्या आज काम व्हावं सगळं. समजलं का? कधी जेवता तुम्ही? बस दे मला जेवण आता. काय दे वाढून. तुमचं काय आता वाढून द्यायला काय टाइम आहे पा? वा, मस्त झालं गड्या. मस्त दिसायला लागले है ना. हा, मस्त दिसायला लागले. मस्त दिसायले का? हो. तुम्हाला तिखट तिखट बनवले. तुम्ही लय आळणी खातात, आळणीचे. हा, समजलं का तुम्हाला?
काय ते दिवाळीची शॉपिंग कधी करता आमची? अरे करतो ना, आता 2 दिवसात सुट्ट्या पडणार आहे. सुट्ट्या पडणार. बस 2 दिवसात सुट्ट्या पडल्या की शॉपिंग शॉपिंग. महिन्याच्या सुट्ट्या लागणार आहे मग मला. खुशी होती हा आहे का नाही, वेकेशन महिन्याचं म्हणल्यावर. हा तुम्हाला दरवर्षी 12 महिन्याला 12 तवा सुट्टी दिवाळीच्या दिवाळीला हो. हेच काम चालू होतंय. पण 1 महिना ना, मग मधात सुट्टीच नसती, रविवारी काय अर्धी सुट्टी. 1 महिना सुट्टी म्हणलं की असं मजाच येते याची, असं वाटत एवढे तर- खुश झाले काय तुम्ही? मग आता 1 तुम्हाला महिना तर मेहनत करणं पसंत आहे ना. एक मेहनत महिन्याची करणं पसंत नाही, पण आता 1 महिना मस्त हिंडायचं फिरायचं मस्त. वा वा. टेन्शन नाही लगे. हा. मस्त फिरता खाता आबानं. मस्त गावाकडे जायचं हम्म, आहे का नाही. हम्म. मग काय तुझी शॉपिंग 2 दिवसानं आता काय आहे मग? हा कधी 2 दिवसानं, आणखीन 2 दिवसानं शॉपिंग. लेकरायची राहिली आहे बारच्यान अरे सगळ्याची 2 दिवस थांबणं आता. हा मग एवढं 2 दिवसात काय टेन्शन येते लगे तुला? शॉपिंग काय ची आमची शॉपिंग राहिली. हा मग आता 2 दिवस काम करायचं, मग कारखान्याची साफसफाई, मग शॉपिंग. शॉपिंग या वर्षी लय लांबली आमची शॉपिंग. हा काहीच नाही आणलं अजून. अरे अन्न मग आता 2 दिवस काय काय घ्या तुला? तुम्ही जे घेऊन दिलं मी काय घेऊन दिलं तर तुला काय आणाय, तुला काय घ्यायचं सांग ना, खरंच सांग ना. ड्रेस आणि घ्यायचे. मग तुम्हाला माहित नाही दरवर्षी काय घेते मी? ड्रेस घ्यायचे का तुला? हा हा बस ड्रेसच, दुसरं काय नाही. घ्यायचे. मग कसं म्हणायला लागले ड्रेसच फक्त? हा तुम्हाला माहित नाही का आवडल्यावर असते आपलं तिथे गेल्यावर. असं आहे का? तूच जाशील का मला घेऊन जाणार आहे? तुम्हाला घेऊन मला काहून? आम्हाला भाव येत नाही. अरे काय शकूचे न माझे कपडे घ्यायला. भैयाची. तुम्ही तुमच्या दोघी मायलेकीचे कपडे घ्यायचे हा. आणि मी तुमच्या सोबत मा पप्पा मी जाणार आहे. तुम्ही दोघीने यायचं नाही म्हणून असं. काहून रे? अरे हे मग एवढे जण कुठे हिंडत बसायचं चौघाय ना. हा गर्दी लय असते, खरी गोष्ट आहे त्याची. आमचं घेऊन द्यायचं, आम्ही घरी येऊन मग तुम्ही हिंडत बसायचं. हा आधी शकू, हो ना, आधी शकूच तुझ्या मम्मीला आहे ना याची शॉपिंग करून दिली, तुम्हाला घरी आणून सोडून देईन. मग आपण उद्या गेलो तर चालतंय. नाही नाही, उद्या कशाला, त्याच दिवशीच एकाच दिवशी सगळी शॉपिंग करायची. तुम्हाला ना घ्यायचं काय? मला काय घ्यायचं राहते? का? हा? तुम्हाला घेतलं म्हणजे झालं. तुम्हाला का नाही? मला काय, मला काय तुझ्यासारखं आणणं लागते का? बांगड्या, टिकल्या, गिकल्या, लिपस्टिक, हे ते चॉक, हे असं काय आणायचं का मला? मला काय ड्रेस आणले की संपला विषय. का रे भाई आलं ना मला? हा ए बाई रे, हे म्हणायला लागली तुम्हाला काय आणायचं नाही का? मला आम्हाला काय, दोघाला ड्रेस आणले की संपला विषय आहे ना. म्हणजे हा. कामाच्या झोप होय ना. लवकर जाणं लागतंय. सकाळी 4 वाजताच उठून गेले. मग आता काय करावं? आता बस हे 2-3 आता दिवसच आहे डोळे ना. लाल जरी झाले तुमचे. हे 2-3 दिवसच आहे ना. हम्म. मग 1 महिना आराम केला डबल तुम्हाला आळस येतोय काम करायचा. हाव. घरून आलं तर हम्म. घरी तुम्हाला काही टेन्शन नसतं. घरी फटाके कोणाला? चालू महिन्याच्या आधीच दिवाळी महिनाभर राहिली का कसं? मग इथं सुरत मध्ये, अरे आता तरी काय नाही, आम्ही लहान लहान होतो तेव्हा तर असे लगे फटाकडे फुटायचे महिन्यापासून. तुम्ही घडी घाला जा, हातात कसे तरी हात दिसतो अरे तुमच्या. कारखान्यात राहिली ती घडी मग. हाय ना छकू दीदी? तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा, नक्की Bye करा. guys.